आता बघूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात महायुतीचं जागावाटप पूर्ण। भाजपच्या परड्यात पालघरसह 28 जागा, शिवसेना शिंदे गटाला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा, तर परभणीची 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला। संजय निरुपम लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार। निरुपम यांच्या बाळासाहेब भवनातील हजेरीवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। राहुल शेवाळे, यामिनी जाधव, रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघाचा शिंदेंकडून आढावा। संजय निरुपम भी आके गए हैं, अभी उन्होंने सदिच्छा भेंट ली हुई है, वो जल्दी प्रवेश करने वाले हैं। संजय निरुपम भी आके गए हैं, अभी उन्होंने सदिच्छा भेंट ली हुई है, वो जल्दी प्रवेश करने वाले हैं। संजय निरुपम यांची बाळासाहेब भवनात हजेरी। लोकसभा रणनीती संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती। एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परवा सर्व कार्यकर्त्यांसमवेत पक्षप्रवेश करणार। निरुपमांची प्रतिक्रिया। निश्चित तौर पर जब पार्टी ज्वाइन करेंगे तो पार्टी के जितने भी उम्मीदवार होंगे सारे उम्मीदवारों के लिए जोरदार तरीके से प्रचार किया जाएगा और शिवसेना का एक एक उम्मीदवार चुनकर के आए इसके लिए पूरा प्रयत्न किया जाएगा। शरद पवारांना मी दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग निवडला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाहीये। दैवत्व देणारेच घात करतात। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर घणाघात, तर दैवत कुणी बदलत नसतं। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ईडीची नोटीस आल्यावर अजित पवारांनी दैवत बदललं। संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललंय आणि जेव्हा 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल। 17 वर्ष एकत्र काम केलं तेव्हा माझ्यातील गुण दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंचा सवाल। तर आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली। अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना उत्तर। आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली म्हणून आता आठवतं। भाजपमध्ये जाणार असं कधीच अजित पवार म्हणाले नाही। भाजप सोबत सरकार स्थापन करणार होतो असं वक्तव्य होतं। मंत्री अनिल पाटलांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर। भाजपमध्ये जाणार होतो अजितदादांनी असं वक्तव्य कधीच केलं नाही। भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार स्थापनेमध्ये आमचा सहभाग होऊ शकतो असं त्यांचं वक्तव्य होतं। मोदी सरकार नाही, गजनी सरकार। 2014ला काय बोलले ते 2019ला आठवत नाही, 2019ला काय बोलले ते 24ला आठवत नाही। नंतर लोकच तुम्हाला विसरून जातील। इचलकरंजीत सभेतून ठाकरेंचा घणाघात। कारण हे मोदी सरकार नाहीये, हे गजनी सरकार आहे। हे गजनी सरकार आहे कारण त्यांना काल काय बोलले ते आज आठवत नाही। 14 साली काय बोलले होते ते 19ला आठवत नाही, 19ला काय बोलले ते 24ला आठवत नाही।